आणि हजारोच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे मराठी बांधव मुंबईत येत आहेत। मुंबईतला बराचसा भाग या आंदोलनामुळे किंवा हजारोच्या संख्येने हे मराठी बांधव इथे आल्यामुळे विस्कळीत झाले। काल इथे देशाचे गृहमंत्री अमित शहा येऊन गेले। त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाचं सगळं लटांबर होतं। उपमुख्यमंत्री पद जे दरे गावाला गेले आहेत ते त्यांचं शेपूट सुद्धा तिकडे होतं, ते शेपूट म्हणून फिरत होते। इतका मोठा गंभीर प्रश्न या मुंबईत सुरू आहे। हजारो लोक मुंबईत आंदोलन करतायत आणि तो विषय केंद्राशी संबंधित आहे। तरी सुद्धा आमची अपेक्षा होती की देशाचे गृहमंत्री आझाद मैदानावर जातील, ते जे प्रमुख नेते आहेत त्यांना दिलासा देतील, तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील आणि हा विषय ऐन गणपती उत्सवामध्ये जो निर्माण झालेला आहे तो शांत करतील अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती। जे गृहमंत्री काश्मीरचा प्रश्न सोडवू शकतात, 370 कलम हटवू शकतात, घटनेत बदल करू शकतात, त्यासाठी ते गृहमंत्री मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सुद्धा घटनेत बदल करू शकतात। ज्यांनी 370 कलम हटवण्याचं श्रेय घेतलं त्यांना हे श्रेय घेता आलं असतं, पण त्यांनी ते केलं नाही। मग त्यांनी काय केलं? मुंबईतून त्यांनी एवढंच केलं, भारतीय जनता पक्षाच्या लटांबराला सांगितलं की मुंबईचा महापौर भाजपचाच व्हायला पाहिजे, म्हणजे गुजराती व्हायला पाहिजे, अमराठी व्हायला पाहिजे, हे त्यांनी काल सांगितलं। गृहमंत्री इथे येऊन काय लालबागच्या देवाजवळ काय प्रार्थना करतात? गृहमंत्री देशाचे लालबागच्या राजाकडे जाऊन किंवा मुंबईतल्या गणपतीकडे जाऊन काय प्रार्थना करतात? तर इकडला मुंबईचा महापौर हा एक उपरा होऊ द्या, भाजपचा उपरा होऊ द्या, भाजपचा होऊ द्या म्हणजे उपरा होऊ द्या, बाहेरचा होऊ द्या, हे म्हणतात। पण त्यांना मराठा समाज, मराठी बांधवांकडे जाऊन त्यांचं दुःख विचारण्यासाठी वेळ नव्हता। ते लालबागच्या राजाला गेले, हेच देवा चरणी साखळ्या घालायला गेले की मुंबईमध्ये मराठी माणसाचा पराभव होऊ द्या आणि ही मुंबई आम्हाला घेऊ द्या। म्हणून ज्या संख्येनं मराठी बांधव मुंबईत जमतायत आम्ही त्यांचं स्वागत करतो। ही मराठी ताकद देशाला कळू द्या काय आहे। आम्हाला त्यांचा अजिबात त्रास होत नाहीये।